त्यासाठी केर नहीं करदा, टाइम से पेर नहीं करदा, नी मैं ही तेरे पीछे पीछे योनिया, नी मैं ही तेन फोन मलोनिया, नी मैं ही तेरे पीछे पीछे योनिया, नी मैं ही तेन फोन मलोनिया, साडे ते तू मेरे नहीं करदा, तू त्यासाठी केर नहीं करदा, टाइम से पेर नहीं करदा। तेरी हर बातों को मैं सीरियस लेती हूँ, तू करदा है मुझे इग्नोर वे, सच्ची सच्ची दस डू यू लव मी और ना यार तेरे दिल विच कोई और वे, तेरा कैसा लगदा जी हाय रे तेरे दिल विच की, तेरा कैसा लगदा जी हाय रे तेरे दिल विच की, साडे हल तू शेर नहीं करदा, ते तू त्यासाठी केर नहीं करदा, साडे नाल तू शेर नहीं करदा, तू त्यासाठी केर नहीं करदा। आई स्वेयर किसी लड़की को ना कभी स्टेयर करूं, ऐसी कोई मिली नहीं जिससे तेरे साथ कंपेयर करूं, खाना खाने जो तू बैठे पीछे तेरे चेयर करूं, इससे ज्यादा कब किसी की मैं केयर करूं, जो हुक्म करे वो सब मैं करूं, तेरे पीछे किसे किसे से मैं लड़ूं, तो क्या मैं करूं तू ही बता, किस गलती की मुझे दे दी सजा। कभी मैंने पूछा कितने लड़के तेरे स्नैपचैट पे, मैंने पूछा क्या करती है पूरा दिन अपने फ्लैट पे, क्या मैंने किया चेक तेरे मोबाइल में, किन किन का नाम छुपाया लास्ट स्टाइल में, अरे कितना चेंज आ गया तेरे बोलने के स्टाइल में, क्या क्या छुपा रखा है सरकास्टिक सी स्माइल में, क्या क्या छुपा रखा है सरकास्टिक सी स्माइल में। मिस तुझे करती हूँ व्हाट्सएप करती हूँ हर बार करे वन सीन तू, कभी डैड नाल कभी यार नाल बिजी बातें करता है थोड़ी थोड़ी मीन तू सारे हम करदा क्यों नहीं मैनू हसब के सामने फड़ मेरी बा, आने में तू डेर नहीं करदा, तू त्यासाठी केर नहीं करदा, टाइम से पेर नहीं करदा। वाव, खरंच बाई अति सुंदर अति ब्युटिफुल, एकदम खूप चांगला परफॉर्मन्स झालाय तुमचा। बाप रे किती छान गाणं म्हटलं आणि किती छान परफॉर्मन्स होता बाई ग, किती छान वाटलं माहितीये का तुम्हाला? बाई मला तसं वाटतं की अजून पण करा तुम्ही। खरंच खूपच छान, खरंच ना माय भल्लं मस्त वाटलं बापा, गाणं गिणं तर भल्लं मस्त म्हटलं बापा दोघांनी। नाचणं गीतनंही मस्त होतं खरंच बाई, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम। बघा हा, इतकं प्रेम आहे माझं तुमच्यावर आणि तुम्ही तर मला मी पैसे मागितले ते देतच नाही। मला पैसे हवे आहे आता, मी इतका डान्स केला, इतका चांगला परफॉर्मन्स केला आणि मी सिंगर झाले आता, इतकं छान गाणे म्हणते मी, माहित आहे का तुम्हाला? मी दरवेळेच गाणे म्हणते, हो तुम्हाला माहित नाही। आता आज मी तुमच्यासाठी इतकं छान गाणं म्हटलं तर मला त्यासाठी 5,000 रुपये हवे आहेत। ओके ओके देते मी तुला पैसे, काजल मी तुला पैसे देते ग, आता मी खूप कामात होतो त्यामुळे तुला मी नाही भेटू शकलो, आता तुला 5,000 नाही मी 15,000 देतो, हा एन्जॉय कर मस्त। ओके बाई ग, काय प्रकार हा माय वो 15,000। मी तुझी करती हूँ व्हाट्सएप करती हूँ सिर्फ पैसों के लिए, हेत माय। बरं चल काजल, देतो मी तुला पैसे, गाडीमध्ये ठेवले मी पैसे। बरं बरं चला ना, गेलो बाई जोडपो बापा। काजल ना भल्ली नाटकी आहे बापा, एवढी नाटकी आहे एवढी नाटकी आहे, पैसे कोणापासून कसे काढायचे तिच्याच पासून शिकायला लागते बापा, खरंच ना बाई भल्ली नाटकी आहे बापा काजल। अगे माय बाई आरती काय झालं डोळ्याले? हा कोण बुक्का मारला होता, बॉयफ्रेंडने बुक्का मारला का त्या डोळ्यावर? नाही नाही काकू, त्या कोमलच्या आहे ना नाही का माया इथं मायात भांडण झालं, एवढी बदमाश आहे ना, एवढी अपशगुनी, एवढी भांडण लावी आहे कोमल, असं वाटतं तिने जीवाने मारून टाका कुत्रीले। तिच्या जण माईने मला मारलं, एवढ्या जोराने मारलं माईने, काय सांगू तुम्हाला, पहिले तिला खतम करा काकू तुम्ही, तुम्ही ना हे काम केलं ना, पहिले कोमलला खतम करायचं काम करा तुम्ही आता। हाव लय लय टांगा वाढत फूट पाडते ते मनात, फूट पाळाले। अगे माय बाई कोमलच्या आहे ना काय बापा म्हटलं का नाही, अव कोमल लयच बदमाश आहे ना, भांडण लावी आहे ते, लोकांनी माझे नाव खराब केलं, पण मी चांगली आहे हो बाई, पण लोक खराब आहे, लोक नाही कोमल खराब आहे, जे लोक मला चांगलं नाही म्हणत कोमलला चांगलं म्हणते, अव ते दिखावा करते चांगलेपणाचा, पण अंदरून कर्नाटकी कपट छू म्हणतात जू म्हणतात जादूगर आहे ते, जादूगर काय सांगू तुले, लावळीन होते लावळीन। मग सांग बरं बाई, एकदम काया कोळशासारखी असणारी पोरगी फक्त ना फक्त पार्लर मध्ये जाऊन एवढी पांढरी पांढरी होते तरी काय लावळीन होते लावळीन चुडेलीन, म्हणून तर कायाची पांढरी झाली होते। हो ना, आली माया घरी, हा काकू म्हणे असं झालं तसं झालं, हा माईले सांगितलं तिनं, एक माई पोरगी बॉयफ्रेंड सोबत पळून गेली, त्याने तिला पाण्यात टाकून मारलं, तसे तुकडे केले, असं रंगारंगात सांगितलं। माई मलाच म्हणे पाहिजे म्हणे आरती म्हणे, जशी काही मी लफडीनच आहे, जशी मीच लफडे करतो साऱ्या दुनियाचे, पाहूनच गेली अशी माई आई बोलली, भल्ला राग आला मला। हो का बाई, मग काय केलं? मग काही नाही केलं मी ना, पहिले तर मी कोमलला शिव्या दिल्या, पाय म्हटलं बाई याच्या बाद का तू माझ्या घरी आली, म्हटलं तुला उभ्या का पण, म्हटलं लवकर निघ, म्हटलं माझ्या घरून लवकर निघ, म्हटलं असं झापलं तुला, म्हटलं ते पहिली माझ्या हाती कोताने आली, म्हटलं दुसऱ्या माझ्या हाताखाली टिकली नाही, म्हटलं तिचंही घर बरबाद केलं, पहिलीचं घर बरबाद केलं, आता गंगा काकूचं घर बरबाद करून तू माझ्या घर बरबाद करायचं मागं लागली काय, म्हटलं लय रंगाची बोलली तिला तर म्हटलं मरून जाय, म्हटलं कायले उभ्याने चिरतो, म्हटलं तुला म्हटलं बिलकुल माझ्या घर दिसत नाही, म्हटलं याच्या बाद म्हटलं भांडायला आहे, म्हटलं तर मग माई मला मारायला भिडली, तर माई मारता मारता नाही का भल्ली मारायला बसली, मला भल्ली मारायला बसली, माईले लय
लय राग आला. तर मग काय झालं, मी इकडे धावत धावत पळत आली. माझी योजने माझ्या मागं धावत धावत पळत आली, पण तिला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण ती माझ्या मागं मागं धावत आली बापा. आता दिसली तर भल्ली कांटी मला ते धरून. आता माय बाई हो का बापा, पाहिजे ती माय यंत ना आम्हाला पाहून तर अजूनच ती माय गरम होईल ना बापा. हाव ना, माय आली नाही पाहिजे बापा, तुझी माय पाहिजे. अय घुबड, चल बाहेर निघ, लवकर बाहेर निघ नालायक तोंडे. तुला मी किती वेळा सांगितलं का इथं जात नाही तर यायच्या घरी येतं का तू? यायच्या घरी याले माहित आहे ना, मग तुझ्या मायने किती रंगाच्या बोलले. लवकर निघ बाहेर, लवकर निघ. तुले सांगितलं ना मी ना, माय खवलू नको, लवकर बाहेर निघ, उदास तोंडे, लवकर निघ बाहेर. राहू दे ना माय आई, जाऊ दे ना बाबा, जाऊ दे ना, काही जाऊ दे ना, फाऊ दे नाही, लवकर निघ बाहेर, लवकर निघ. जमलं बाई जमलं, इथं कोणीच नाही. चोर पोलीस सारखीच माय माया काकू माय मागा लागले बापा. गंगा काकू काय लागली काय माहिती, काय करू लागते. माय कोमलली बोलली म्हणून ते माय मागा लागत असेल बापा. दोघी जोड पण काव माय मला आता. कुठे पासली, कुठे नाही काय करू बापा. देवा जय श्रीराम अरे देवा काय करू. अगे माय बाई काय करू माय आता. आगे कुआ पीछे खाई, बीच में फंस गई मैं आरती. अरे यार काय करू, मला काही समजायला नाही राहिलं. माई माय भल्ली काढा ना, ते गंगाई भल्ली काढा ना आता. शिट यार काय करू तर. उकून जाऊ, इकडून जातो. थांब, कुठे चालली तू, कुठं पळून चालली म्हटलं. हेच वैनाचे शस्त्र, हेच वैनाचे तलवार, हेच वैनाचे चाकू, ज्याला तू माया पोरीले कोमलले उभ्याने कापणार होती तुझ्या घरी आल्यावर. काय काय तिला काय पडली समजली का वा. भिकारी समजली तू तिले. जसं म्हणशील तसं करशील. अशी कशी कापता व तू तिले कापायच्या आधी पहिले मी तुला कापतो. अशी कशी कापासाठी ते हात राहते, ते हात तोडून त्या हातात देतो. अशी कशी कापते माझ्या पोरीने, तोडा शब्द कशी काढले तू ना. कापण्या जोगते हात तोंड जबान सरक कापून त्या हातात नाही दिली तर नावाची गंगा नाही आज. माय गंगा तू बी आली का व, मी बी आली काय म्हणजे शांताबाई. ते माझ्या पोरीला एवढ्या रंगारंगाची बोलली, तुला काही वाटलं नाही का वा. वाटाले आणि चालली तर तू तिच्या त्या पोरीच्या मागे धावत धावत. तिला का वाचवायला आली का तू. तुला काय वाटलं मी तिला मारून टाकणार, तू आली म्हणून मी तुला भेन असले वाटलं काय. मी तुला भेणार नाहीये, मी तिने उभ्यानं कापणार आहे आता समजलं. तिने माझ्या अंतकरणाला खाऊ लावलं, तिने माझ्या जिगरच्या तुकड्याला खाऊ लावलं. मी नाही सोडत त्या पोरीला आता, नाही सोडत. अमाय कापते वाटते बाई इली उभ्यानं. बली चढते वाटते बापा. जमलं बापा. रे देव खुश होऊन जाते बली चढवल्यावर. अमाय गंगाबाई काय करू राहिली बाबा. काय चाकू घेऊन करतं काय म्हटलं तिले. आई 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 राहू दे नाही, आई नको मारू, आई नको मारू, माझ्यासाठी नको मारू, नाही आई माझ्यासाठी नको मारू, आई नको मारू, आई तिले राहू दे, आई राहू दे. नाही काकू काकू नाही काकू, मी याच्या पुढे अशी नाही बोलणार मी कोमल ताई सॉरी, कान पकडून सॉरी कोमल ताई, मी अशी नाही करत काकू. काकू मारू नको काकू मारू नको. आई काकू वा चाकून मारते, आई वा चाकून मारते ना वा आई. रश्मी पाय तू माझ्या मनात पडू नको रश्मी, मला त्यासोबत भांडायचं नाही रश्मी. आणि ते तलवारा निकळे हे माझ्या पोरीला उभ्याने कापणार होते, हिने मी पहिले कापतो. अशी कशी कापते माझ्या पोरीला हे. पडली समजून राहिली का ते, पडली समजाले. अशी कशी कापते नालायक बेशरम. किती रंगाची बोलली म्हणते, हिच्या तोंडाला काय जबान आहे का वा. जबान असाले जबान लगाम तरी आहे का हिच्यावाल्या. दे ना तिले तलवार, मारू दे ना, पाहू दे ना मला कसं मरते तर. भांड माझ्यासोबत लागन तू तोंडानं भांड मार, मला चालते मला, पण तलवार अलग ठेव. एखादा जीव चालला त्या राग गंगा तुला राग लय भारी तुला राग आहे गंगा, त्याला शांत कर. हो येतं तू रागाच्या भरात, मला माहिती तू काही करून टाकशील. तू तलवार पासून अलग राह. तू मला मारणं चालते मला, पण तलवार हातात नको घेऊ तू. आई चांगला आहे गंगा काकुली, चांगला लय मारून राहिला. आई वा आई वा. मी तर काही नाही करू शकत माहिती आता. राहू दे, मारू दे गंगाले, मारू दे. तू तशी सुधरशील तशी सुधारणार नव्हती तू. आता काय मी सुधारत का नाही सुधरत बाई, पण मी तर काही बोलू नाही शकत आता. गंगाच्या रागाले पारावार नाही राहिला आता. मी तर काही नाही करू शकत. अरे देवा राबा. आई नको मारू, आई तिले नको मारू, आई पाय आई नको मारू. चुपचाप राह, भामट्या तोंडाच्या अलग व्हाय तू. फिसक्या नको गाऊ, अलग व्हाय लवकर. तुला एवढ्या रंगाचं कोणी बोलन मी ऐकून घ्या. हे शक्यच नाहीये, दुनियात शक्यच नाहीये. महापुरीवर कोणी बोट जरी उचलून तिचं बोट कापन मी. अलग व्हाय कोमल. पाय आई मी शेवटला सांगून राहील तुला, सोडतील लवकर. तू जर का तिला सोडशील नाही तर मी स्वतःची आत्महत्या करेन. हे पा माझा चाकू आहे चाकू. पाय मी पोटात खुपसून द्यान. लवकर अलग व्हाय आई, व्हाय लवकर अलग. घे बाई, झाली अलग. नको मारू, अलग तू फेक लवकर, लवकर फेक. नाही मारत मी तिला, अलग व्हाय लवकर अलग. नाही पुरी असं नको करू माय, तू असं नको करू. मी नाही मारत तिले, त्यासाठी तुम्ही जो का प्राण आहे व माय कोमल, मायवाली कोमल. नको करू माझं, वय अलग. नाही मारत वय अलग. पाय सुधर जराशी.
काही गुण घे महापुरीपासून, हा काही गुण घे म्हटलं महापुरीपासून. तिने स्वतःच्या जीवावर तलवार उचलली होती कायसाठी? फक्त तुझ्यासाठी. तुला मी मारलं नाही पाहिजे म्हणून त्याच्यासाठी. अहो महापुरीचे गुण घे म्हटलं. तू ऐकून एवढी बोलली, तू एवढी तापतापासून बोलली, तरी पण तिने तू ऐकून भाग घेतलाय का? पोरगी असती ना आई मारून टाक म्हटलं असतं. हा समजते का नाही? समजत तुला काही अक्कल आहे का नाही? मायची तरी गुण घे. नाही महापुरीचे घेत असतील तर मायचे गुण घे. हा हेंबार तोंडे याच्या बाद का मला ऐकायला महापुरीला मी घरात कोंडून ठेवन. तुले मारायला तिला आता पता नाही लागन का मी तुला मारून टाकलं म्हणून लक्षात ठेव आता. हो काकू चुकलं, काकू चुकलं नाही काकू. आता अशी नाही करत काकू. चुकलं काही चुकलं नाही ना, काही फुकलं नाही. माझा राग अजूनही नाही गेला. पुरीच्या माझा राग दबला. नाही तर महाकालीचं रूप घ्यायला मला वेळ लागणार नाही. तुले मी ना राक्षसींसारखं मारायला वेळ लागणार नाही. समजलं काय? तो चाकू माझून रश्मीने हिसकला म्हणून सांग ना, तेव्हाच त्यात तोंडात घातला असता. ज्या जबानीने तुला महापुरीले म्हटलं कापून टाकर, हरामखोर नालायक, माझ्या घरी याच नाही त्याच जबानीले कापलं असतं मी ना. हा लक्षात ठेव. जाऊ द्या आई. चल बरं आई घरी चल लवकर. मार गंगा मार. आज सूट आहे. एका मायकडून एका पुरीले मारण्याची सूट आहे. मार तिले, सुधरव, चांगली सुधरव. मी तुला आज काहीच नाही म्हणत. तशी मी तिला मारणार होती. एका मायचं मन दुखत असते म्हणून मी जर मारलं असं दोघी मिळून मेली असती ती तर माझं मन दुखलं असतं म्हणून मी मारलं. दोघी मिळून मारणार होतो आपण. मार गंगा मार. मी आज काहीच नाही म्हणत. मार. सूट आहे तुला पुरी गंगा मार. लेकाच्याला अजून मार. चांगली सुधारली पाहिजे, जखमी झाली पाहिजे. मार अजून मार. सोडव बापा राग, सोडव बापा गंगा, सोड बापा राग. जाऊ द्या लेकरी ती पटांत काव माय. सोड ना बापा राग, सोड. हो ना माय गंगाबाई, आपलं भांडण होऊन जाईन बापा, आपला झगडा होऊन जाईन. लेकर एकच होते हो बापा. जाऊ दे ना ही पटांत का माय. जाऊ दे. अवा बोलली असं माय. जाऊ दे ना माय. आता एवढ्या रंगाचं तर मारलं माय तू ना. जाऊ दे ना माय. एवढ्या रंगाचं मारलं म्हणजे रश्मी तुला काय वाटते? ते उलिशिक बोलली मा पुरीले म्हणून मी मारला. अहो रश्मी तुला माहित नाही किती रंगारंगाची बोलली. तिले म्हटलं म्हणते का उभ्या ना चिरण तुले माझ्या घरी याच नाही लिंग माझ्या घरून लवकर. हे का पारधी नोय काय पडली आहे हे? एवढ्या रंगाची इले बोलली हे मॅट चुप बसली. माया आत्मा खवलला बाई. मागायची मा पुरीले बोलली होती मी जाऊ द्यायला, पण आता माया अंतकरणातून दुखून आलं होतं तर मी सोडलं नाही बाई. मी चपा मारलं. शांताबाई चांगलं वाटो का गलत वाटो मी मारलं बाई. हो माया रागाले पारावर राहिला नाही. अजूनही माया रागाले पारावर नाही आहे. अजूनही ती माझ्या डोळ्यासमोर दिसून चप्पा हाणून दिन मी तिला. एवढ्या बेकार बोलली ती माझ्या पोरीले. आई जाऊ दे ना. चुप राही ना. आई जाऊ दे ना. मी तुला सांगून राहिली फिसक्या गायनं बंद करतो का देऊ एक चपाट ठेवून. दोन्ही मंगन फिसक्या गाऊन राहिली. जाऊ दे हो बाबा गंगा, जाऊ दे. एवढा राग करून काही फायदा नाही हो माया. एकाच बहिणी आहे बाबा तुम्ही. बहिणीचेच लेकर भांडले ना माय. जाऊ दे ना माय गंगा. बहिणीचा राग करता का माय? दोघी बहिणी चांगल्या राहत जाणार. आता त्याच्या पैकी पटाना आणशीन काय माय गंगा तू? जाऊ दे ना माय. जाऊ दे ना. हाव ना माय. नेहमी कायच लावून दिलं होती ना. अपशगुनी हाय, फुटपाडी हाय. पहिल्या मायले खाल्लं, दुसऱ्या मायले खाल्लं, आता गंगा काकूले खाले बसली. मग आता का मायले खातं काय? मी काय म्हणून राहिली ते मला खाओ, मला मारून टाको, काही करो. तुम्हाला काय करावं लागते? काही नाही. माई पोरगी उभ्यानं नाचो, काही करू तिकडे माई पोरगी. कोणाला शिवाय देऊ, काही दो. कोणी मा पोरीच्या इकडे एक बोट जरी उचलं ना 4 बोट त्याची कापून त्याच्या हातात दिन मी. नावाची गंगानी असं नाही केलं तर माया पोरीले कोणी म्हणायचं नाही. मा पोरीवर कोणी नाव नाही घ्यायचं. सांगून राहिली मी कोणी असं मग ते. कमी दुःख भोगलाय का मापुरी ना? कमी दुःख भोगाले. खरंच माई पोरगी अशी बेकार कामं करून काय? तिला काय चांगलं सांगितलं असं तिनं. त्या शांताबाईला म्हटलं म्हणते हिनं फक्त का बा माया क्लास मधली पोरगी पळून गेली, त्याचे तुकडे केले, नदीत फेकलं, काय केलं देव जाणे. ह्या पोट्टीन तरी काय सांगलं काय माहित नाही. तर तेवढ्यासाठी मामाईला कहून सांग. शांताबाईने म्हटलं असं का ती जरा सांभाळून राहत जाय. शांताबाईने सोडलं तिनं मापुरीनेच. हरामखोर नालायक. माया घरी येतात भांडण लावून जातं. भांडण लावे. पहिल्या माईने खाल्ला, दुसऱ्या माईले खाल्ला, तर मामाईले खाल्ले बसली. हे काय बोलणं वय? आणि याच्या पुढे माझ्या घरी आली तर उभ्याने कापण काय बोलणं वय काय हे? राक्षसींसारखं माझी पोरगी पारधी नाही का? काय एकच मला बोलायला लावून राहील थे तर मुरदाड तोंडी शंभड्या नाकाची. उलचीक मोठी झाली का नाही झाली तर लग्न करून दे म्हणा. उरकावून टाकन म्हणा. त्या मायला विचारण नाही म्हणा. असा बेवडा करून देईन ना म्हणा. सारं निघन म्हणा. हरामखोर कसं असते, उभ्याने कापणं कसं असते, सारं देव दिसेल म्हणा. मग जाऊ दे ना माय गंगा. शांताबाई चुप बसली. शांताबाईनं काहीच नाही बोललं. तुम्ही एवढं झपा मारला तिच्या पोरीले. शांताबाईनं नावानं काही नाही म्हटलं. शांताबाई सारखी बहिणी माय. शांताबाईला माहित होतं ना का तिच्या पोरीचं चुकलाय म्हणून. काहीच नाही म्हटलं शांताबाईनं. तू शांत होय. काहीच नाही म्हटलं शांताबाईनं. जाऊ दे ना. शांताबाई काही म्हणणारही नाही. शांताबाई फुगतही नाही. वगैरे गेली बाई शांताबाई. मला काही लेनदेन नाही आहे. महापोरीच्या खिलाफ जर तिची पोरगी जात असन तिला तर बेकार वाटतच आहे ना. का मी ना तिच्या पोरीला मारलं असन तिला तर बेकार वाटणंच आहे. त्यात तर काही डाऊटच नाही आहे. वाटू दे तिला बेकार बाई. मला त्याच्याशी काही घेणदेण नाही आहे. तिची पोरगी 2-3 वेळा बोलली मलाही बोलली, माझ्या पोरीलाही बोलली, तिच्याच समोर बोलली. तिला माहिती तिची पोरगी कशी आहे. ती जर फुगली ना बाई आता मला काही करायला लागत. काही घेणदेण नाही आहे. ती तिच्यासोबत बोलत नाही तर माझी पोरगी तिच्या घरी जाय नाही काही नाही. जाऊ दे तिकडे. काही करायला लागत मला आता. जाऊ दे. नाही हो माय गंगा. असं केल्यानं होते का बापा? असं केल्यानं होत असते काय?
हो काहीच केल्यानं काही नाही होत माय. किती काही लोकांचे मन जपले, माई पोरगी किती मन जपते. मागं एवढ्या रंगाचे बोलून तरी माई पोरगी शांताबाईचं कराले, तिच्या घरचं कराले, त्या पोट्टीचं कराले. गेलीच ना माई पोरगी, गेली ना. मी नाही साप मनात पाठवलं, माझ्या मनात काही कपट नव्हतं. पण ते एवढ्या रंगाची बोलून राहिली मा पोरीले, नाही माय घुटण्यातली मस्तकात जाईन का व. मी ना आता विचार केला बाई, मी तर तिला जीवानं मारणार होती. मी गेली असते चालले असं सलागायच्या मग. पण मा पोरीले एक शब्द जरी कोणी बोलन तर ते मला का माहित पडलं, मी त्याला सोडणार नाही रे बा. हो सांगून राहिली मी. आई आई शांत होय नाही, आई शांत होय. हो मी तर होतच शांत तर होतच माहिती आहे. ती पोट्टी वाचली व. आता खूनचे शितोळे उडले असते असे, तू जर मनात नसती आली तर. त्या मनातला एक कोमलता आहे ना, जसं नाव आहे तशीच तू कोमल आहे. त्याच्या पैस मागं राहिली नाही तर दुनिया कुठे गेली. सारा सहन नाही करत दुनियाने, तू एवढा रंगाचा सहन करत माय. आई जाऊ दे ना आता, जाऊ दे नाही आता, जाऊ दे ना. बोल नको नाही. आई तू बीपी गिपी वाढन नाही, जाऊ दे ना आता, राहू दे ना. तुला वाटलं मी चुप राहिली पाहिजे, तुला वाटते ना. मग आई चुप राही ना माय, चुप राही ना. जाऊ देऊ बापा गंगा, जाऊ दे ना माय. पोरगी लढू आदमुसून गेली हो बापा. पाय तिच्याकडून लढलं नाही होऊन राहिलं बरोबर. तिचीच तब्येत बेकार होऊन जाईल. राहू दे बापा गंगा, राहू दे बरं. जराशी कोमल मनाची गंगाची जाणीव ठेव जराशी. गंगा अशी नाही, गंगा प्रेमळ राहते. माझा छकुला माझा सोनुला, माझा छकुला माझा सोनुला. आई व आई, मी काय म्हणतो आई, सांग काय म्हणतं मा, सांग काय म्हणतं. आई व आता हे भांडण झालं तर तू ना शांता काकू बोलत जा ना वाई, नाही तर शांता काकू सोबत बोलणं सोडून देशील का बाई. जाय बरं घरात. अग्गवची शानपणा नको मारू, शानपणा मारायला सांगून राहिली मी. जास्तीची फळफळ करशील ना एक झोपणारी ठेवून देईन. याच्यासोबत नको बोलत जाऊ, त्याच्यासोबत नको बोलत जाऊ. त्यावर एवढी बितली तरी समजत नाही का हो तुले. कोमलच राहशील काय कोंबले. जराशी चांगली हुशार बना लवकर घरात वय. जेवण खावण कर चांगली. नुसतं सकाळपासून घुमून राहिली इकडच्या तिकडे माया मांग. जेवण कर बरं, जाय जेवण कर. फालतूच्या गोष्टी नको करू माझ्यासोबत, कामाच्याच गोष्टी करत जाय. चल जाय जेवण कर. आई पण आई असं नसते करत ना आई. आई काही पण घेईन काही नाही. तू सांगशील का मला आता काय करायचं काय नाही तर. जाय घरात जाय म्हटलं, तुला ऐकून नाही राहिली का तू. मुज्जर झाली का तू, हटकोरपणा करू राहिली काय. लवकर घरात जाय. आई पण आई तसं नसते ना आई नसतं ना तसं. बोलत जा ना बापा, मला नाही वाटत तू शांता काकूसोबत बोलली नाही पाहिजे असं. आई बोलत जा ना बा माझ्यासाठी तरी. हे पाय बाई कोमल, मी तुला प्रेमानं सांगून राहिली माय, तू कानी मला उकसवून राहिली माय. राग अजूनही तू घुटण्यातला डोक्यात नेऊन राहिली. तुला जर मला चांगलं प्रेमळ राहू द्यायचं असेल तर राहू दे माय, नाही तर मी चालली अजून बाहेर. जाऊ काय सांग. जो भेटला त्याला वाजवून मी तिकडे जाऊ काय सांग. नाही तशी नको करू आई. पण तसंही नको करू. नाही शांता काकू सोबत बोलतो नाही. बोलतो ना. हे राम, हा बोलतो. जाय बरं तू, बोलतो मी, जाय. आई खरंच ना. हा बोलतो जाय जेवण कर. मी आता आरतीला माफी मागून घेणार. तिले चुकलं म्हणून मायावाला, मी फालतू आली म्हणून त्या घरी मायाच्या तुला लाथा बसलं. मी आई तिले माफी मागण आई. मी तिला माफी मागन. त्या मेंटल दिमागाचे का तू, का दिमागात किडे पडले त्यावाल्या का. तुला मी किती वेळा सांगितलं का माझ्या डोकं खराब नको करू म्हणून. काय कोमल बाई हुशार होती तर पागल होत चालली का तू. मती मंद आहे का बाबा. काही कुकरचे कुकर फळफळ करून राहिली. त्या पोट्टीने तुला एवढ्या रंगाचं बोललं म्हणून मी तिला मारलं आणि तू तिला सॉरी म्हणायला चालली. वा माय, माणसानं नरम राहा लागते पण एवढ्या भार नाही राहा लागत बाबा. तू हे पागलासारखं वाटून राहिलं मला आता. पागलासारखं वाटाले. हुशार बनणं देऊ का एक चापट ठेवणं, तुला चापट ठेवूनच द्या लागत. त्याशिवाय ती मती जाग्यावर नाही. जाय जेवण कर बरं, जेवण कर. दावरे पडून राहील तुला, जाय जेवण कर. काय माय पोट्टी बापा हे दिमाग खराब करते मायावाला. कोण अशी करू राहिली काय माहित बापा. बरं मित्रांनो सांगा मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करजा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.